आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। शरद पवार गटात मुंबई विभागीय महिला अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून अंतर्गत वाद उफाळलाय आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर आक्षेप घेत काही महिला पदाधिकाऱ्यांनी थेट शरद पवार यांना पत्र लिहिलंय आणि तक्रार केली आहे। त्यामुळे शरद पवार गटामध्ये मुंबई विभागीय महिला अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून हा अंतर्गत वाद उफाळल्याचं कळतंय। त्यानंतर हे पत्र थेट शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि या पत्रामध्ये शशिकांत शिंदे यांच्या विरोधामध्ये अर्थातच भाष्य करण्यात आलेलं आहे। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे हे गेल्या काही काळापासून काम पाहत आहेत, मात्र त्यांच्यावरच त्यांच्या कार्यपद्धतीवरच गंभीर आक्षेप घेतला गेलाय। महिला पदाधिकाऱ्यांनी थेट शरद पवार यांना पत्र लिहिलेलं आहे आणि हा आक्षेप नोंदवलेला आहे। शरद पवार गटामध्ये अंतर्गत एकीकडे काही ना काही कलह सुरू असतात, त्यात एक नवीन भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते। शरद पवार गटातील अंतर्गत वाद उफाळलेला आहे आणि शशिकांत शिंदे यांच्या विरोधातच थेट ही तक्रार करण्यात आलेली आहे। मुंबई महिला अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती घेऊयात आवेश तांदळे यांच्याकडनं। आवेश, नेमकं काय म्हणणं आहे महिला पदाधिकाऱ्याचं आणि कोणत्या नेमक्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला जातोय शिंदेंच्या? नक्कीच पण आपल्याला माहित असेल की 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एक पत्र सुद्धा जारी केलं होतं की त्यात सगळ्या प्रवक्तेपद स्थगित दिले होते जे शशिकांत शिंदे यांनी नेमणूक केली होती। यानंतर हा दुसरा वाद आहे जेव्हा एका राष्ट्रवादी महिला अधिकारी पदाधिकारी यांनी थेट शरद पवार यांना पत्र लिहिलं, त्यात शशिकांत शिंदे यांच्या विरुद्ध तक्रार केली। जे मुंबईचं अध्यक्षपद आहे, महिला अध्यक्षपद, 3 वर्षासाठी बांदिवाडीकर यांना देण्यात आलेलं होतं, पण ऐनवेळी ते 3 वर्ष पूर्ण कार्यकाळ न संपता संगीता वाजे यांना दिल्याबद्दल या पत्रात प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे। शशिकांत शिंदे यांच्या पद्धतीवर सुद्धा त्यांनी या पत्रात तक्रार केली की शशिकांत शिंदे कोणाचं ऐकून घेत नाहीत आणि जे 3 वर्षाचा कार्यकाळ होता तो त्याचा पूर्ण सुद्धा झालेला नाही। संगीता वाजे यांच्या विरुद्ध सुद्धा त्यांनी या पत्रात तक्रार केलेली आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आवेश। शशिकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीवरती एकीकडे गंभीर आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि त्यातच ही तक्रार करण्यात आलेली आहे थेट शरद पवार यांच्याकडे। यापूर्वी प्रदेशाध्यक्षपद हे जयंत पाटील यांच्याकडे होतं आणि त्यानंतर आपण बघतोय शशिकांत शिंदे हे गेल्या काही काळापासून आपला कार्यकाळ सांभाळत आहेत, मात्र त्यांच्यावरच आणि त्यांच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतले गेले।